अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान या ठिकाणी भाविकांसाठी अल्पदरात महाप्रसादाची सुरुवात हरिभक्तपरायण आत्माराम महाराज बटवाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। गेली 2 वर्ष कोरोना महामारी आणि लॉकडाऊन असल्यामुळे देवस्थानचे अन्नछत्र बंद होते, परंतु आता पुन्हा शासनाने मंदिर आणि धार्मिक स्थळ भाविकांसाठी खुली केल्यामुळे पुन्हा एकदा श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळाने भाविकांसाठी अल्पदरात पोटभर जेवण हा उपक्रम सुरू केलाय। सकाळी 11 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे आणि सेक्रेटरी जितेंद्र बिडवई यांनी केलंय। याबद्दल अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केलंय। यावेळेस हरिभक्तपरायण आत्माराम महाराज बटवाल, सयाजी भगत, देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, त्याचबरोबर उपाध्यक्ष संजय ढेकणे, सचिव जितेंद्र बिडवई, खजिनदार काशीनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, गोविंद मेहर, त्याचबरोबर जयवंत डोके, भगवान हांडे, रोहिदास बिडवई तसेच भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। टेंपल हम लोग आए थे आज, तो यहाँ का फैसिलिटीज़ देखा और यहाँ का जो मंदिर है बहुत ही खूबसूरत है। यहाँ पे कोई भी फैमिलीज आ सकती है इजीली विदाउट किसी डायरेक्टली यहाँ से कोई भी आ सकता है, डायरेक्ट बस से आ सकता है, अपने व्हीकल से आ सकता है। यहाँ पे रहने की बहुत अच्छी सुविधा है और यहाँ पे सबसे अच्छा खाना भी मिलता है, तो सबसे बजट में 25 रुपीज़। थैंक यू वेरी मच फॉर कॉपरेशन। आज हमारा सौभाग्य कि हम लेण्याद्री गणेश स्थान पे दर्शन के लिए आए हैं और मुझे ये बताते हुए बड़ा हर्ष हो रहा है कि कोरोना के कारण जो व्यवस्था स्थगित हो गई थी, कोरोना के कारण जो भोजन की व्यवस्था स्थगित थी, आज से उसका शुभारंभ हुआ है और उसके प्रामाणिकता के साथ हम प्रत्यक्ष रूप से हम उसके सहभागी बने और आज जो भी भोजन हम कर रहे हैं वो बहुत स्वादिष्ट है और भगवान का महाप्रसाद है। आप सब लोगों से विनम्र निवेदन है कि जब भी आप यहाँ आए इस महाप्रसाद को जरूर ग्रहण करें। धन्यवाद। अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री या ठिकाणी आज गेल्या 2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी विश्वस्त मंडळाने अन्नछत्र हा उपक्रम सुरू केलेला आहे। आलेल्या भाविकांसाठी अल्पदरात 25 रुपयामध्ये या ठिकाणी पोटभर जेवण उपलब्ध करून दिलेला आहे आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ हरिभक्तपरायण आदरणीय आत्माराम महाराज बटवाल यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो जय अद्यावेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा त्वची गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवतारी। अष्टविनायकापैकी अतिशय प्रसिद्ध आणि भक्तांचं श्रद्धास्थान असणारं आपलं गिरिजात्मक लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट आणि या ट्रस्टच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष अन्नदानाचं हे अन्नछत्र या ठिकाणी चालू आहे, परंतु आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे एक 1.5-2 वर्षाच्या कालखंडामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोडंसं त्या ठिकाणी खंड पडला आणि पुन्हा यावर्षी वातावरण थोडंसं सुधारतंय। या माध्यमातून लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट आणि ट्रस्टचे सगळे कार्यकारी अधिकारी मंडळ यांनी भक्तांच्या आपल्या असणाऱ्या अडचणी आणि खऱ्या अर्थाने भक्तांना येणाऱ्या महाप्रसादाचं आयोजन आपल्याला करता यावं या माध्यमातून नियोजन केलं आणि आज अतिशय सुंदर पद्धतीनं तात्यांच्या वेदमंत्र घोषामध्ये या ठिकाणी आपण आज हे अन्नछत्र सुरू करतो आहोत आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य भक्ताला आपल्या बाप्पाचा हा प्रसाद या ठिकाणी प्राप्त व्हावा या उद्देशानं हे अन्नछत्र आज या ठिकाणी सुरू होते आणि खऱ्या अर्थानं ट्रस्टचा असणारा हा कारभार आणि ट्रस्टचे असणारे सगळेच विश्वस्त मंडळी अतिशय या ठिकाणी जाणकार आहेत आणि खऱ्या अर्थानं भक्तांचा या ठिकाणी कुठल्या प्रकारची गैरसोय होऊ नये या माध्यमातून आज या अन्नछत्राचं उद्घाटन पुन्हा या ठिकाणी होतंय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आणि या सगळ्याच मान्यवरांना या ठिकाणी आपण शुभेच्छा देत असताना येणाऱ्या सर्वच गणेश भक्तांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत आणि खऱ्या अर्थानं अन्नछत्र आज या ठिकाणी सुरू होतंय। निश्चितप्रमाणे अतिशय स्तुत्य उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत, म्हणून मी वैयक्तिक खऱ्या अर्थानं देवस्थान ट्रस्टचे सगळे मान्यवर अधिकारी असतील सगळ्यांना आपल्या या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि तसंच खऱ्या अर्थानं आताच अलीकडे ज्यांची या ट्रस्टच्या अध्यक्षपदी नवनियुक्ती झाली ते आमचे मार्गदर्शक आपल्या सगळ्यांचे प्रेमी सदस्य श्री ताम्हाणे साहेब यांनाही त्यांच्या पुढील कार्यासाठी आम्ही शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो। रामकृष्ण। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, लेण्याद्री।
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.